खोपोलीतल्या मंगेश काळोखे हत्येप्रकरणी आरोप करणाऱ्या महेंद्र थोरवेंवर मानहानीचा दावा. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा थोरवेंवर 64 कोटींचा दावा. थोरवे तटकरेंच्या दाव्याला वकिलाकडनं उत्तर देतील मंत्री भरत गोगावलेंचं भाष्य. मनसे विद्यार्थी सेनेत वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद. नवी मुंबईत माथाडी कामगारांचा मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा. गुंडटोळ्यांना प्रशासकीय अधिकारी आश्रय देत असल्याचा आरोप. त्यामुळे माथाडी कामगार चळवळ धोक्यात आल्याचा दावा. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी कंपनीत केमिकलचा स्फोट. स्फोटानंतर आग. एक कामगार जखमी. वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्यानं मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी इथल्या शाळेला भीषण आग. सकाळची घटना असल्यानं मोठी दुर्घटना. सकाळची शाळा असल्यानं टळली. आगीच्या ठिकाणी दारूच्या बॉटल्स आणि सिगारेटची पाकिटं आढळली. शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. वसईजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर खोदलेल्या नाल्यात कार पडून अपघात. जीवितहानी नाही, कारचं नुकसान. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमधल्या एका सोसायटीत लिफ्टमध्ये अडकला चिमुकलीचा हात. काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर मुलीचा हात काढण्यात आला लिफ्टमधून बाहेर. दुर्घटनेचा थरार कैद. पुण्यामध्ये अश्वारोहण स्पर्धा. मस्तानी, शिवराज आणि लावण्य असं नाव असलेल्या घोड्यांचा स्पर्धेमध्ये सहभाग. भारतीय, जर्मन, ऑस्ट्रेलिया आणि अरबी देशातून आलेले 56 घोडे होणार सहभागी. गोंदियातील गोठणगाव परिसरात जंगली हत्तींचा कळप. अंदाजे 60 एकरातल्या मका पिकाचं नुकसान. वन विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यातनं हत्तींवर नजर. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित. T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सिद्धिविनायकाच्या दरबारी दर्शन. स्टार फिरकीपटू कुलदीप यादव विवाह बंधनात अडकणार. बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत बांधणार लगीन गाठ. 17 मार्चला लखनौमध्ये रिसेप्शन. या होत्या टॉप 25 घडामोडी. आता एक नजर मुख्य बातम्यांवर.